रिजनल स्कूल्स म्हणजे मराठी स्कूल्स किंवा जे कुठल्या लँग्वेज स्कूल्स आहेत त्यांना जर मॅथ्स घ्यायचा असेल आणि जी एकूण भीती आहे मुलांच्या मनात किंवा इवन पालकांच्या मनात आणि ते नॉर्मल स्कूल्समध्ये केटर केले जात नाही म्हणून मुलं इतकी त्याची भीती घेऊन बसतात आणि खूप सारे क्लासेस लावतात आणि इट इज नॉट सॉल्व. तर मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की NISला आल्यानंतर तुम्ही त्यांची ती भीती कसं घालू शकता ज्यांच्यासाठी कंपल्सरी आहे मॅथ घेणं की त्यांना सायन्सला जायचं किंवा इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स द्यायचे मॅथ्स इज कंपल्सरी फॉर देम. तर आपण तो जो आहे तो दुवा कसा आपण गाठतो आणि रिजनल स्कूल्स पण याच्यात करू शकतात का हा मला खूप मोठा प्रश्न आहे माझा. हां, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की मॅथ्स हे कंपल्सरी लागतं. म्हणजे जर तुम्हाला काही JEE करायचं MSCET करायचं तर मॅथ्स हे कंपल्सरी लागतं. तर आम्ही NYDCमध्ये काय करतो की आम्ही मुलांना पहिल्यांदा मी मुलांशी बोलते, मग मुलांना कुठे कुठे प्रॉब्लेम येतो तर आम्ही सर्च करतो. त्यानंतर माझ्याकडे खूप नवीन नवीन टेक्निक्स आहेत की वाया पझल्स, क्रॉसवर्ड्स, परत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि प्लस वेदिक मॅथ्स. अबॅकसपेक्षा मला वेदिक मॅथ्स जास्त आवडतं कारण वेदिक मॅथ्स इज अ ट्रॅडिशनल वे टू टीच द मॅथ्स. मग वेदिक मॅथ्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरून मी काय करते मुलांना स्क्वेअर्स फाइंड आउट करायचे, क्यूब फाइंड आउट करायचे, मल्टिप्लिकेशन हे सोप्या म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. जर माझ्याकडे मुलं आली तर ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ही जी स्क्वेअर्स क्यूबची कॅल्क्युलेशन्स आहे ते विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड करतात. त्यामुळे त्यांना ॲटोमॅटिकली त्यांचे कॅल्क्युलेशन्स फास्ट होतात आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि मग आम्ही NYDCमध्ये थेरॉटिकल मॅथ्स प्लस आणि लाईफ स्किल म्हणून अजून एक सब्जेक्ट घेतो की जिथे आम्ही मुलांना हे कमर्शियल मॅथ्स म्हणजे प्रॉफिट लॉस डिस्काउंट, बँकेचे व्यवहार कसे करायचे, रिकरिंगचे इंटरेस्ट कसे असतात, व्हॉट इज कंपाऊंड इंटरेस्ट, व्हॉट इज सिम्पल इंटरेस्ट. मग आता तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग्समध्ये जर आता घरच्यांना गाडी घ्यायची आहे ना तर घर घ्यायचं आहे, मग त्यांनी आत्तापासून कसे सेव्हिंग्स केले पाहिजेत, मग इन्स्टॉलमेंट ऑफ बाईंग, व्हॉट इज डाऊन पेमेंट, व्हॉट इज कॅश पेमेंट. म्हणजे हे रिअल लाईफचं मॅथ्स आहे की जे बाहेर कुठे शिकवलं जात नाही, ते आम्ही NYDCमध्ये शिकवतो ॲज अ लाईफ स्किल. आणि ते त्यांना जास्त आवडत असेल कारण ते रोजच्या ऐकण्यातल्या गोष्टी त्यांनी कसे होतात की बऱ्याच वेळा मोठ्यांच्या डिसिजनमध्ये लहान मुलांना घेतलं जात नाही. आता घर जरी घ्यायचं असेल तर EMI वगैरे काय आहेत, बँकेत वगैरे आपण लहान मुलांना घेऊन जात नाही. पण त्यांना जर तुम्ही घरी बसून सांगितलं की EMI म्हणजे काय, इक्वली मंथली इन्स्टॉलमेंट, मग व्हॉट इज डाऊन पेमेंट, मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या, मग आता त्यांनी FD केली आहे मग ते मुलांना कळत नाही FD म्हणजे काय. मग हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही घरी मुलांना नीट एक्सप्लेन केला तर मुलांना लॉजिकली रिअल लाईफमध्ये हेच लागतं. ह्या गोष्टी त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि त्यामुळे ते त्यांच्या रिअल लाईफमध्ये त्यांना जे लागतं ते सगळं व्यवस्थित करू शकतात मॅथ्सवर.